नमस्कार, मी नीलम राजपूत नीलम टॉक शो मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे जाओ आणि आरोग्यपूर्ण जाओ। जी स्त्री व्रत वैकल्य करणारी ती आज घराचा उंबरठा ओलांडून घराच्या बाहेर पडली आणि स्वतःला सिद्ध करतेय, स्वतःची नवीन ओळख निर्माण करतेय। आज माझ्या सोबत आहे नेहा दोशी, कंपनी सेक्रेटरी, सातारा जिल्ह्यातली पहिली कंपनी सेक्रेटरी। आणि तिने स्वतःची ओळख इतकी वेगळी निर्माण करून दिली। ती कंपनी स्वतःचं प्रोफेशन तर सांभाळतीच आहे, त्याबरोबर स्वतःची पॅशन पण मोठ्या प्रमाणात चांगली जपणूक केली आहे त्याची। ती रनमध्ये आहे, मिसेस सातारा आहे। पहिल्यापासून तिने कधीही पहिला नंबर सोडलेला नाहीये आणि HSC मध्ये बोर्डात 5वी आलेली। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या तिने मुलाखत घेतली आणि त्यांचं यशाचं दमक जाणून घेतलं। आज मी तिच्या यशाचं दमक जाणून घेणार आहे। हाय नेहा। हाय, वेलकम टू नीलम टॉक शो। थँक्यू सो मच। नेहा, कंपनी सेक्रेटरी, तुझ्या कामाचं स्वरूप काय नक्की सांग। सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। येणारं वर्ष सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्याचं जावं हीच माझी सदिच्छा। मी कंपनी सेक्रेटरी, मुळात माझा प्रोफेशन CS आहे। CS म्हणजे कंपन्या ज्या रजिस्टर केल्या जातात कंपनी कायद्याखाली त्याचे वेगवेगळे कंप्लायन्सेस करणे, कंपनी रजिस्ट्रेशन पासून कंपनी डिरजिस्ट्रेशन पर्यंतचं, म्हणजे कंपनीच्या क्षेत्रातील अथपासून इथीपर्यंतचं सगळं काम कंपनी सेक्रेटरी करतो। आमची इन्स्टिट्यूट जी आहे ICSI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, अतिशय वेल रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आहे। नॅशनल लेवलवर ही इन्स्टिट्यूट काम करते। इन्स्टिट्यूटचं रजिस्टर्ड ऑफिस जे आहे ते दिल्लीला आहे आणि त्यांनी प्रत्येक रिजनमध्ये, महाराष्ट्र आणि भारतभरातल्या प्रत्येक रिजनमध्ये त्यांचे ऑफिसेस सेटअप करून ते आमचे ऑनलाईन कोर्सेस घेतात, प्लस पोस्टल कोर्सेस असतात। आणि ही परीक्षा पास करणं हे एक वन ऑफ द चॅलेंजिंग एक्झाम पास करणं असं म्हटलं जातं। साधारण 12वी नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला या परीक्षेच्या पहिल्या पायरीची परीक्षा देता येते, फाउंडेशन एक्झाम म्हणतात त्याला। ती एक्झाम पास झाल्यानंतर इंटरमिजिएट आणि फायनल अशा 3 स्टेजेसमध्ये ही परीक्षा होते आणि त्याच्यानंतर कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीकडे त्या विद्यार्थ्याला साधारण 15 महिन्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं। त्या व्यतिरिक्त आमची जी इन्स्टिट्यूट आहे ती पण टेक्निकल आणि ग्रूमिंग सेशन्स घेते, वेगळे ट्रेनिंगही देते की जेणेकरून या प्रोफेशनमध्ये येणारे विद्यार्थी एक चांगले प्रोफेशनल म्हणून काम करू शकतील। तर या सगळ्या अडथळीच्या शर्यतांना पार करत करत साधारण 3 ते 5 वर्षामध्ये आपल्याला ही डिग्री मिळते आणि ज्या दिवशी ती डिग्री मिळते तो दिवस म्हणजे मला असं वाटतं की CS करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस असू शकतो। तर ही माझी अकॅडमिक बॅकग्राऊंड झाली। साधारण 2001 मध्ये मी CS पास झाले, 20 वर्ष होत आले मला पास होऊन। पण त्यावेळेस असं म्हणलं जात होतं की नो स्कोप, झिरो स्कोप। मग तू कसं काय करत गेलीस, पुढे पुढे एक पायरी कशी चढत गेलीस? हा, मुळात या क्षेत्रामध्ये मी आले ते सुद्धा ओघाओघानीच आले। माझा भाऊ निलय संघवी पुण्यामध्ये रिनाउंड चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर तोही त्यावेळेला शिक्षण घेत होता, माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा होता। आणि शिक्षण घेताना त्याला अंदाज आला की ही एक अपकमिंग ब्रांच आहे कंपनी सेक्रेटरी आणि भविष्यामध्ये त्याला चांगला स्कोप असणार आहे। तर त्याच्या सल्ल्याने मी CSच्या क्षेत्रामध्ये आले आणि खरं सांगायचं CA का नाही झाली, मग CA ला का नाही गेली तू? हा, म्हणजे खरं सांगायचं तर त्यावेळेला वयाच्या 16व्या-17व्या वर्षी हे कळतच नव्हतं की आपण एक्झॅक्टली काय करायला हवंय। तर मोठ्या भावाच्या आणि परिवारातल्या सदस्यांच्या मार्गदर्शनाने मी हा कोर्स घेतला आणि कोर्समध्ये ऍडमिशन घेतली। त्यावेळेलाही माहिती नव्हतं की एक्झॅक्टली CS म्हणजे काय, पण जसं जसं मी करत गेले मला स्वतःला खूप इंटरेस्ट डेव्हलप झाला। आता जे तू म्हणलीस ना, खरंच माहिती नसतं लोकांना की कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, तर त्यावर तू सांगत आहे की नक्की काय नक्की तुझं कामाचं स्वरूप आहे, काय त्यात केलं जातं, काय पुढे फायदा होतो लोकांना, त्याच्यावर। हो, याच्याशी निगडीत खूप गमतीशीर माझ्या मेमरीज पण आहेत। खरंच लोकांना माहिती नसतं की कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय। मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा सातारा साधारण 2001 साली खूपच वेगळ्या पद्धतीने काम करणारं शहर होतं आणि जसा तू उल्लेख केलास, मी सातारा जिल्ह्यातली पहिली प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे। त्यावेळेला साताऱ्यातल्या ज्या कॉर्पोरेट्स होते त्यांना पुण्याला जाऊन त्यांच्या सर्व्हिसेस घ्याव्या लागत होत्या। तर पहिला प्रतिसाद कॉर्पोरेट्स कडून मला जो आला तो अतिशय पॉझिटिव्ह होता।
म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की लोकांनी मला खूप छान प्रतिसाद दिला आणि पहिली प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी असल्यामुळे खूप चांगला क्लास मला मिळाला आणि तो क्लास मी जपू शकले आजपर्यंत. याचा मला एक आनंद आणि अभिमान समाधान पण आहे. पण सर्वसामान्य जनतेला, साताऱ्यातल्या किंवा इतरही आजूबाजूच्या लोकांना कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय हे माहिती नव्हतं. तर टीव्हीवर वगैरे बघून त्यांना सेक्रेटरी हा शब्द माहिती असायचा आणि त्यांना असं वाटायचं की कंपनी सेक्रेटरी म्हणजे तू कुणाची तरी पीए आहेस का, म्हणजे बॉसच्या मागे फाईल घेऊन जाणारी आहेस का. तर त्यांना मला एक्सप्लेन करावं लागायचं की नाही, तो पण एक रिस्पेक्टेड प्रोफेशन आहे नक्कीच, पण हा खूप वेगळा प्रोफेशन आहे. याच्यामध्ये लीगल कंप्लायन्सला खूप जास्त महत्व आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही सीएसटी डिग्री घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला ऑलमोस्ट आम्ही LLB LLMचा 70 ते 80% आम्ही अभ्यास केलेला असतो. त्याच्या बरोबरीने आम्ही कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट, CA यांच्याही क्षेत्रातला अभ्यास केलेला असतो. कंपनी सेक्रेटरी हा की मॅनेजरियल पर्सोनेल म्हणून ओळखला जातो, जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बरोबरीने त्यांना मदत करतो जेणेकरून कुठलेही लीगल डिफॉल्ट कंपनीमध्ये होऊ नये. तर हा खूप महत्वाचा रोल आहे आणि गव्हर्नमेंटने सुद्धा याला खूप महत्व दिलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटनी आता असा नियम आणलेला आहे की ज्या कंपन्यांचं पेड कॅपिटल 10 कोटीच्या वर आहे त्या प्रत्येक कंपनीला इन हाऊस फुल टाइम एम्प्लॉईड कंपनी सेक्रेटरी ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यांचे कॅपिटल 10 कोटीच्या आत आहेत त्या सगळ्या कंपन्यांना प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी कडनं सर्व्हिसेस घेऊन हे लीगल कंप्लायन्सेस वेळोवेळी करणं गरजेचं आहे. आणि मला वर्क सॅटिस्फॅक्शन पण खूप आहे की आम्ही अनेक कंपन्यांना सर्व्हिसेस देतो आणि त्या सर्व्हिसेस मधून आम्ही 2 रोल करतो. एकतर आम्ही गव्हर्नमेंटला रिव्हेन्यू जनरेट करून देतो खूप मोठ्या प्रमाणात, कारण जे काही रिटर्न्स आम्ही भरतो त्याच्या ज्या काही फीज आम्ही भरतो त्या सेंट्रल गव्हर्नमेंटला जातात, दिल्लीला जातात. आणि तो जो काही कंप्लायन्स करतो तो कंप्लायन्स केल्यामुळे अनेक प्रकारचे डिफॉल्ट आम्ही कंपन्यांचे वाचवतो. जर ते डिफॉल्ट झाले तर कंपन्यांना लाखांमध्ये दंड असतो. कंपनीचे संचालक जे आहेत, महत्वाचे एम्प्लॉईज जे आहेत किंवा ते काम करणारे जे रिस्पॉन्सिबल हेड्स आहेत त्यांना फार मोठ्या प्रमाणावर दंड आणि शिक्षा होऊ शकतात. तर आम्ही जे काही काम करतो तर ह्या कामामुळे कंपन्यांना ह्या फार मोठ्या संकटांमधून आम्ही वाचवतो. आम्ही आधीच ही काळजी घेतो की वेळोवेळी त्यांचे सगळे कागदपत्र तयार व्हावेत, त्याचे रिटर्न्स गव्हर्नमेंटला वेळोवेळी जावेत, त्यांचे कुठे डिफॉल्ट होऊ नयेत, त्यांच्या मीटिंग्स नीट झाल्या पाहिजेत. तर हे सगळं ज्या वेळेला मी करते त्यावेळेला मला खूप छान वाटतं की मी वेगळी अशी काही देशसेवा करत नाहीये, पण मी गव्हर्नमेंटला खूप छान असिस्ट करते की मी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रिव्हेन्यू जनरेट करून देते, कॉम्प्लायन्स करते आणि कंपनीला सुद्धा मी खूप मोठ्या दंड, शिक्षा आणि याच्यातून वाचवून मी त्यांचं स्टेटस क्लिअर ठेवतेय की ही कंपनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स खूप छान पद्धतीने फॉलो करते. आणि ज्या वेळेला माझ्या क्लायंट कंपन्यांचे स्टेटस असे असतात की ही ऍक्टिव्ह कंप्लायंट कंपनी आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स छान आहे, कंप्लायन्स क्लिअर आहे, त्यावेळेला मला खूप आनंद वाटतो. म्हणजे ज्यावेळेस ते नेहा जोशी आणि कंपनी ते वाचल्यावरच मला इतकं कौतुक वाटलं तुझं. खरंच म्हणजे स्वतःचे म्हणजे म्हणतात ना नाव बस आपल्या हिमतीवर जे काही कमवायचं ते स्वतःच्या हिमतीवर कमवायचं आणि खरंच तू तुझ्या हिमतीवर ते कमवलं. पण ज्यावेळेस तू चालू केलंस त्यावेळेस पण तुला अडचणी होत्या की आता पण अडचणी आहेत? प्रत्येक क्षेत्रात ह्या अडचणी असतात का? म्हणजे असतात नक्कीच, प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणी असतात आणि सुरुवातीच्या काळामध्ये तर जास्त अडचणी असतात. त्यात बिईंग अ लेडी मला फेमिनाईन म्हणून माझ्या ज्या ड्युटीज करायच्या होत्या त्याच्यामुळे थोडंसं मला अजूनही अडचणी जाणवत होत्या, पण मी नेहमी खूप पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला होता. म्हणजे ज्या वेळेला शिक्षण घेत होते त्यावेळेलाच माझा कन्सेप्ट खूप क्लिअर होता की मी जे काही करीन ते मला बेस्ट करायचं आहे. वॉट एव्हर आय विल डू, आय विल पुट इन माय 100% एफर्ट अँड आय वॉन्ट टू डू माय बेस्ट. हा कन्सेप्ट माझा अतिशय क्लिअर होता. मला प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिसमध्ये मला चांगलं काम करायचं आहे हेही माझं खूप क्लिअर होतं. त्याच्यानंतर मला सातारा शहर काय आहे हे माहिती नव्हतं. मी डायरेक्टली माझ्या एंगेजमेंटसाठी साताऱ्यामध्ये आल्या आणि त्याच्यानंतरही मला लग्न झाल्यानंतर सातारा शहराची ओळख झाली आणि मग मला कळलं की इथे मला शून्यातून स्वतःची निर्मिती करायची आहे. कारण मी तुला जसं म्हटलं तसं कुणालाही माहिती नव्हतं की कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय आहे किंवा आता इथे एक कंपनी सेक्रेटरी आलेली आहे आणि तिने प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. हे लोकांपर्यंत पोहोचणं या गोष्टीत मला एक अडचण होती. माझी मुलं जेव्हा लहान होती त्यावेळेला घर आणि ऑफिस या दोन्हीची कसरत सांभाळताना खूप माझी धावपळ व्हायची. त्यावेळेला सगळं ऑफलाईन वर्किंग होतं, म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये वर्किंग होतं, कागदोपत्री काम जास्त होतं. आत्ताचं स्वरूप खूप वेगळं आहे. मी साधारण 2003-04 मध्ये प्रॅक्टिस सुरू केली असेल, 16 ते 17 वर्ष झाले त्या गोष्टीला. मी पूर्ण एक असा ट्रान्सफॉर्मेशन बघितलेला आहे कंपनी सेक्रेटरी या फील्डमधला.
म्हणजे मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा कंपनी कायदा 1956 अस्तित्वात होता. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजचं ऑफिस पुण्यामध्ये होतं आणि 100% काम हे फिजिकल फॉर्ममध्ये चालायचं. म्हणजे सगळे कागदोपत्री काम असायचं. मी आठवड्याभराची, महिन्याची, 15 दिवसाची अशी कागद गोळा करायचे आणि मग ती पुण्याला नेऊन ती रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये भरायची. हे सगळं ऍक्च्युली खूप चॅलेंजिंग होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला सातारा पुणे अंतर इतकंही कमी नव्हतं जेवढं आज आहे. 3-3.5 तास लागायचे, घाटातनं प्रवास असायचा आणि त्यातच माझी मुलं खूप छोटी होती. म्हणजे मला तर एकदा आठवतंय की आमचा अॅन्युअल फायटिंगचा सीझन होता आणि माझी मुलगी साधारण 4 ते 5 महिन्याची असेल. पण मला त्यावेळेला मी लोकांना ज्या कमिटमेंट दिल्या होत्या मला ते पूर्ण करणं गरजेचंच होतं. तर त्यावेळेला मी तिला घेऊन तिथे गेले रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये. तिला असं दुट्ट्यामध्ये गुंडाळून घेऊन जायचे मी आणि तिथे एका टेबलवर ठेवायचे तिला आणि मग लाईनमध्ये उभं राहून मी माझं सगळं डॉक्युमेंट सबमिट करायचं. हे जे आता तू बोलतेस ना, हे ऐकल्यावरच लोकांना समजते की किती अडचणी येत जातात आणि त्यावर मात करत इथपर्यंत एक स्वतःचं नाव तयार करायचं म्हणजे ते सोपं नसतं. त्याच्या मागे खूप मेहनत असते, खूप कष्ट, मेहनत आणि त्यावेळेस ते नाव पहिलं जातं. खूप म्हणजे आता तू सांगितले की छोटी मुलगी शून्यातून तू विश्व निर्माण केलं, स्वतःची ओळख तयार केलीस. पण तो प्रवास कसा की ज्यावेळेस शून्यातून आजपर्यंत त्यात समाधान आहे? प्रचंड समाधान आहे. म्हणजे मला शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकं मला समाधान आहे. कारण मी जे काही आज आहे, मी एवढं ठरवलं होतं की मला जे काही करायचंय ते मला माझं बेस्ट करायचंय. पण मी इतक्या सगळ्या वळणांमधनं जाऊन मी बेस्ट करून दाखवेन असं काही मला कधी वाटलं नव्हतं. आणि आयुष्य पावलोपावली आपली परीक्षा घेत असतं, पण आपल्याला देवानीही खूप मोठी ताकद दिलेली असते. परिवाराची साथ आपल्या बरोबर असते, आपला पॉझिटिव्ह अप्रोच आणि आपली जिद्द जर आपल्या बरोबर असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो. आणि 20 वर्षाचा हा प्रवास खूप छान होता. मला आज ऍक्च्युली खूप समाधान आहे. मिस्टर अभिजित दोशी ते सीए आहेत ना? हो, अभिजित दोशी चार्टर्ड अकाउंटंट. ते 1998 सालापासून प्रॅक्टिसमध्ये आहेत. त्यांच्याही प्रॅक्टिसला आता 22-23 वर्ष झाली आहे आणि ते या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला खूप मदत झाली. ती मदत खूप होऊन गेली. हो हो हो. मुळात ऍक्च्युली सीए आणि सीएस हे 2 वेगळे फील्ड आहेत. दोन्ही कॉमर्स बेस्ड असले तरी बऱ्याच जणांना असं वाटतं की ते सिमिलरच आहे. बऱ्याच वेळेला लोक टॅक्सेशनची इन्क्वायरी करायला पण माझ्याकडे येतात. पण हे ऍक्च्युली दोन्ही वेगळे फील्ड आहेत. सीए इज मोर प्रॅक्टिकल अँड इट इज मोर ओरिएंटेड टुवर्ड्स टॅक्सेशन, अकाउंटिंग, ऑडिट. आणि कंपनी लॉ किंवा सीएस हा प्रोफेशन बराचसा थिरॉटिकल प्रोफेशन आहे, कॉम्प्लायन्सशी रिलेटेड आहे आणि लिगल कम्प्लायन्स आहे. पण तरीही आमचा बेस सिमिलर असतो कारण कॉमर्स बेस आहे. त्यामुळे मला त्यांचा खूप मोठा सपोर्ट झाला. डे 1 पासून त्यांनी मला जो सपोर्ट दिलेला आहे तो आज तागायत त्यांचा सपोर्ट आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला समजून घेतलेलं आहे. अगदी मुलं वाढवण्यापासून ऑफिसच्या ज्या डेव्हलपमेंट्स झालेल्या आहेत आतापर्यंत. कारण मी म्हटलं तसं की सुरुवातीला फिजिकल फॉर्ममध्ये काम होतं, मग ते पार्शियली ऑनलाईन काम आलं, आता ते फुल्ली कन्वर्ट झालेलं आहे. तर ह्या प्रत्येक स्टेजला मला सिस्टीम अपग्रेड करावी लागलेली आहे, नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यावे लागले होते, ऑफिस एक्सपान्शन करावं लागलं, स्टोरेज वाढवावं लागलं. प्रत्येक गोष्टीची सिस्टीम प्रत्येक वेळेला चेंज होत गेली आहे. तर ते स्वतः या फील्डमध्ये असल्यामुळे फार इझिली त्यांना समजलंय की मला काय हवंय. एक सांगू का तुला, एक बोलू, कारण यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुषाचा हात आहे. हे खूप महत्वाचं आहे आणि खूप छान आहे. म्हणजे आणि हे जे तुझे अवॉर्ड्स आहेत ना, एवढं कौतुक नाही ना की म्हणजे पाहत राहा असं वाटतं अरे क्या बात आहे. म्हणजे हा 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून मी हा नीलम टॉक शो माझा सुरू केला आणि प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना मी भेटायला जाते आणि त्यावेळेस असं वाटतं अरे या किती हुशार आहे, किती कर्तृत्व आहे त्यांचं. म्हणजे हे जे बघितलं ना की पुरावा आहे, आम्ही पुरावा दाखवतोय की हो बघा एवढ्या हुशार आहेत, त्यांच्या आम्ही मुलाखती घेत आहेत. आणि मुलाखत घेण्यामागचा उद्देश की तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. नुसतं मुलाखत घेतली ऐकलं असं नाही, तुमची प्रेरणा घेतली पाहिजे. त्यासाठी हा मुलाखती घेते की तुझ्याकडून काहीतरी शिकायला मिळलं पाहिजे असं. तर तू आम्हाला संदेश काय देशील की जे ऐकतात आपला हा कार्यक्रम, त्यांना एक काय संदेश देशील? मला असं वाटतं की लाईफ इज लाईक अ पियानो. ब्लॅक अँड व्हाईट बोथ कीज आर नेसेसरी टू लिसन द ब्युटिफुल म्युझिक ऑफ लाईफ. आयुष्यामध्ये येणाऱ्या ब्लॅक कीज म्हणजे आयुष्यातली संकटं आणि व्हाईट कीज म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या संधी आणि आपल्याला आपले चांगले क्षण. या दोन्हीची ज्या वेळेला आपण योग्य पद्धतीने सांगड काढायला शिकतो त्यावेळेला आपण आयुष्य पूर्ण चांगल्या पद्धतीने जगू शकतो असं मला वाटतं. मला असं वाटतं की पॉझिटिव्ह अप्रोच हा
अतिशय गरजेचा आहे. कारण तो जर नसला म्हणजे आपण शरीराने कितीही सुदृढ असलो पण जर आपण मनाने खचलेलो असलो तर आपण कुठल्याही परिस्थितीला सामोरं नाही जाऊ शकत. त्यामुळे शरीर सुदृढ ठेवणं हे कोरोनाने तर आपल्याला शिकवलंच आहे की शरीराने आपण सुदृढ असणं तर गरजेचंच आहे. पण त्याच बरोबरीने मला असं वाटतं की आपण मनानेही तितकं खंबीर असणं गरजेचं आहे, तितकं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आता जे तू म्हणतेस ना पॉझिटिव्ह, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतोच. हो, पण त्याला सामोरं कसं द्यायचं, कारण चढ उतार सगळ्यांच्या जीवनात असतात. ऊन वारा पाऊस सगळे प्रत्येक येणारा प्रसंग एवढा वाईट असतो, भयंकर असतो प्रत्येकाच्या, पण त्याला सामोरं कसं जायचं. पुन्हा एकदा मी आपल्या मानसिक स्तरावर आपली जी शक्ती आहे त्याला खूप महत्व आहे हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करीन. त्याच्या बरोबरीने मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला एक सर्कल असा असला पाहिजे की जो तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतो. आणि सुदैवाने माझं सासर माहेर दोन्ही परिवार खूप चांगले आहेत. त्यांचा मला नेहमी खूप मोठा सपोर्ट राहिलेला आहे. कुठलीही परिस्थिती असो, माझे ऑफिसचे म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला अॅन्युअल फायलिंगचे ड्यू डेट्स असतात त्यावेळेला आम्ही रात्रभर बसून सुद्धा काम करतो, म्हणजे डे नाईट काम करत असतो आम्ही. मी माझी टीम, मला टीमही खूप चांगली मिळाली. म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत ज्या स्टाफ मेंबर्स बरोबर मी काम केलं ते खरोखर खूप चांगले होते. माझा फ्रेंड्स सर्कल म्हणजे नुसताच फ्रेंड्स सर्कल नाही तर मी असं म्हणेन की मी जन्म घेतल्यापासून आतापर्यंत देवाचा आशीर्वाद असेल किंवा माझं नशीब चांगलं असेल, मला खूप चांगली माणसं भेटत गेलेली आहे. तर संकटावर मात करण्यासाठी आपल्याला जी शक्ती मिळते ना, पहिली आपल्या स्वतःच्या आतून आणि दुसरी आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्कलमधून. तर हे दोन्ही आपल्याला खूप छान मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपणही तितकं चांगलं राहणं गरजेचं आहे. ते आपल्या हातात आहे. येस, आपल्या हातात आहे. आणि आपण छान असलो तर नक्कीच समोरचं, येस, नक्कीच सगळी परिस्थिती बदलत जाते. बेसिकली कुठलीही परिस्थिती कायम तग धरून ठेवू शकत नाही. मग ती वाईट असू दे किंवा ती चांगली असू दे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला खूप मोठं यश मिळतं त्यावेळेलाही मला असं म्हणायचं आहे की आपण त्या यशाने हुरळून जाऊ नये. आपले आपण नक्कीच आकाशाला गवसणी घालायला पाहिजे, पण आपली पाळमुळं आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. पाय आपले जमिनीवर असले पाहिजे. आणि कधी कुठलं संकट आलं म्हणून त्या संकटात खचून जाण्यातही काहीच अर्थ नाहीये, कारण ते 2 दिवसाचं आहे. रात्र गेली की सकाळ ही येणारच आहे. खूप छान सांगितलं की रात्र गेली की सकाळ पहाट उजेडणारच आहे, येणारच. फक्त आपण थोडंसं त्यात दम धरून बसलं पाहिजे की नाहीतर काय खूप असं असतात म्हणजे प्रत्येकाच्या. तर तो ठीक आहे आता की कारण थोडंफार मी तुला त्या ह्याच्यावर विचारलं, पण आता मला मेन विचारायचंय जे तू बोललीस की ध्येय काय, तुझी पुढे काय ध्येय, काय करायचंय तुला पुढे, अजून आयुष्यात काय करायचंय अजून. आतापर्यंत मी खूप छान प्रॅक्टिस डेव्हलप करू शकलेली आहे. खूप चांगले क्लायंट्स आहेत माझे, मला त्यांची साथ खूप छान मिळते. माझं मूळ ध्येय आता असं आहे की CS पॅटर्निटीमध्ये मी जेवढी सर्व्हिस देऊ शकेन, चांगल्यात चांगली सर्व्हिस साताऱ्याच्या बाहेर, ते एक वर्क सॅटिस्फॅक्शन मला हवं आहे. विद्यार्थी घडवायचे आहेत. मी आताही माझ्या ऑफिसमध्ये अनेक विद्यार्थ्यांना, CS करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देते. म्हणजे माझ्याकडे येताना विद्यार्थी इतके साधे असतात की त्यांना PC कसा चालू करायचा हेही माहिती नसतं. आणि ज्या वेळेला ते 1.5, 2, 3 वर्षाचं ट्रेनिंग घेऊन माझ्याकडून बाहेर पडतात त्यावेळेला ते अक्षरशः मला नमस्कार करून जातात, कारण ते इतके तयार झालेले असतात की ते कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये आता ते की मॅनेजरियल पर्सनल म्हणून जॉईन होणार असतात किंवा स्वतःची प्रॅक्टिस करणार असतात. तर असे विद्यार्थी मला घडवायचे आहेत. मी DG कॉलेजमध्ये पण लेक्चर्स द्यायला जाते, सेमिनार्स करते, तिथे मुलांना मार्गदर्शन करते. माझ्या ऑफिसमध्ये मुलं येतात वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे, त्यांना आम्ही दाखवतो की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला ग्रूम केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्रोफेशनलमध्ये ते चांगलं काम करू शकतील. तर मला हेच काम पुढे चांगल्या पद्धतीने करत जायचं आहे. हे तुझं प्रोफेशन झालं. हां, आता पॅशन काय करतेस? ज्या तू मुलाखती म्हणजे प्रशांत दामले, कविता लाड, तेजश्री प्रधान एवढ्या टॉपच्या कलाकारांचे तू ज्या मुलाखत घेतेस तर त्यावेळेस तो तुझा अनुभव कसा होता? मी असं म्हणेन की कदाचित ते माझ्या आयुष्यातले सोनेरी क्षण होते. येतीलही कदाचित अजूनही फ्युचरमध्ये, पण खरोखर तो एक खूप सुंदर पॅच येऊन गेला आयुष्यामध्ये. झालं असं की मी मिसेस सातारा या कॉम्पिटिशनमध्ये सहज म्हणून भाग घेतला. तू विषय काढलाच म्हणून लगेच मी विचारते, तो मिसेस सातारा ज्यावेळेस तू घेतला त्यावेळेस असं वाटलेलं अरे मी मिसेस सातारा होईल, तो आत्मविश्वास होता तुझ्यात पहिल्यापासून? मला एवढा आत्मविश्वास होता की मी
तिथे एक स्वतःची चांगली छाप पाडून येईल एवढा आत्मविश्वास नक्कीच होता. नंबरच घेऊन आले. जसं मी पहिल्यांदा म्हणलं नाही की पहिला नंबर काही मी सोडला नाही पहिल्यापासून, त्यातही पहिला नंबर घेऊनच आली का तू? तो अनुभव कसा होता, तो आत्मविश्वास कसा होता? तो पण खूप छान, अगदी आयुष्यभर जपून ठेवावा असा सोनेरी क्षण आहे माझ्या आयुष्यातला. त्याला पण एक पार्श्वभूमी आहे असं मी सांगेन. माझ्या आयुष्यातली एक पार्श्वभूमी अशी आहे, आम्ही तिघी बहिणी आहोत आणि त्यातली एक बहीण माझी ब्युटिशियन आहे आणि दुसरी बहीण इंडस्ट्रियलिस्ट आहे. तर या दोघी माझ्यासाठी आयडल आहेत. माझे वडील ऍडव्होकेट होते, माझी आई त्या काळात ब्युटिशियन होती 40 इयर्स बॅक. तर या दोन्ही गोष्टींचे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत. ब्युटी आणि ब्रेन हे मी लहानपणापासून बघत आलेली आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली असं होत गेलं की दोन्हीमध्ये एक्सेल होत गेले. त्यामुळे तिथे एकदम नंबरच घेऊन आली का? त्यामुळे मी ह्या गोष्टी करत गेले आणि त्यात ज्या वेळेला मिसेस सातारांनी झाले तर ओघांनी मला त्या ऑफर्स आल्या की तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल का. कारण जे पॅनलवरती लोक होती त्यांनी हे ऑब्झर्व केलं की माझं वक्तृत्व छान आहे आणि बोलू शकते छान, स्टेज डेअरिंग, कॉन्फिडन्स लेवल छान आहे. त्यामुळे त्यांनी मला ही ऑफर दिली आणि मुळात ऑफर इतकी छान होती की एकदम मुलाखत एकदम टॉपच्याच होत्या त्या. एक्झॅक्टली, म्हणजे ज्यांचं दर्शन घेण्यासाठी लोक धडपडतात, त्यांच्याबरोबर एक फोटो काढायला मिळावा, ऑटोग्राफ मिळावी म्हणून धडपडतात. मला त्यांच्याशी जाऊन खूप छान, म्हणजे तो खूप छान होतं तुझ्या आयुष्यात. खूप छान. आणि आता जे तू सांगितलं ना तुझं वक्तृत्व चांगलं होतं पहिल्यापासून, ते केव्हापासून सुरू झाले तुझ्या की नाटकांमध्ये काम करणं? सगळ्या म्हणजे बालवयापासूनच हे सगळं तुझं सुरू होतं? हो, अगदी. म्हणजे मी तर असं म्हणेन की माझ्या नकळतच मी स्टेजवर आलेली आहे. म्हणजे मला न कळता मी स्टेजवर आलेली आहे. अगदी लहानपणी, म्हणजे मी केजीला वगैरे असेल त्यावेळेला मे बी आमच्या टीचर्सनी त्यावेळेला ऑब्झर्व केलं असेल की हिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे आणि त्या मला प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्या भाग घ्यायला प्रोत्साहित करायच्या. मग ती गाण्याची स्पर्धा असू दे, वक्तृत्व असू दे, एकांकिका असू दे किंवा वन ऍक्ट प्ले असू दे, प्रत्येक वेळेला. आणि त्या मार्गदर्शनही खूप छान करायच्या आमच्या शाळेतल्या टीचर्स. आणि मग मी ते करत 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 मी कधी त्याच्यामध्ये शिरले हे माझंही मला कळलं नाही. आणि मग खूप त्या वेळेला स्पर्धा गाजवल्या. म्हणजे आम्ही अगदी जिल्हास्तरीय लेवलवरती जायचो, स्पर्धा गाजवायचो, आमचंही नाव मोठं व्हायचं, शाळेचंही नाव मोठं व्हायचं. त्यावेळेला टीव्ही नव्हते, तर आकाशवाणीवर आमची नाटकं झाली, स्टेजवरती नाटकं झालेली आहेत. म्हणजे बालवयापासूनच हे सगळं आहे. अगदी आहे आणि खूप आनंद देणारी गोष्ट आहे ती. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी ज्या वेळेला स्टेजवर जाते आणि माझ्या हातात जेव्हा माईक येतो तेव्हा मी CS नेहा दोशी नसते, मी एक कलाकार नेहा असते. आणि ज्या वेळेला मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या टेबलवर बसते त्यावेळेला माझं लक्ष पूर्णतः माझ्या कामात असतं. त्यावेळेला मला फक्त काम दिसत असतं. म्हणजे हा जे तू म्हणतेस ना माईक हातात असते की मी सगळं जग विसरून जाते, तो स्ट्रेस पण तुझा कमी करायला ते सगळ्या तुला हे जे पॅशन आहे तुझी ती मदत होत असेल. खूप मदत होते. कसा कमी करते तुझा स्ट्रेस आलेला, कसा कमी करतेस तू? हो, स्ट्रेस लेवल भरपूर असतो कारण माझं काम जे आहे ते टोटली मेंटल वर्क आहे. म्हणजे आम्हाला पूर्ण बौद्धिक लेवलवरती काम करावं लागतं. 8-8, 10-10 तास बसून PC वरती आम्हाला कागद तयार करायचे असतात. त्यामुळे आणि नवीन आम्हाला अमेंडमेंट्स रोज वाचाव्या लागतात, रोज बदल होतात, क्लायंट्स हँडल करायचे असतात, ड्यू डेट्स फॉलो करायचे असतात. हे सगळं करताना ऍक्च्युली स्ट्रेस येतो. त्यात पुन्हा मी म्हटलं की बिईंग अ फेमिनाईन, मला घरातल्या गोष्टी बॅलन्स करायच्या असतात. तर ज्या वेळेला मी स्टेजवर जाते त्यावेळेला मी म्हटलं ना एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे तो समोर ऑडियन्स आणि आपण, आपल्या हातात माईक आणि आपल्याला बोलायचं असलेलं फ्रीडम आणि तो आपल्या इंटरेस्टचा विषय. त्यामुळे ऍक्च्युली पूर्ण स्ट्रेस माझा वॉशआउट होतो. आणि एक माझा इव्हेंट झाला, म्हणजे मी बरेच अँकरिंग पण केलेले आहेत, वेगवेगळे इव्हेंट्स वेगवेगळ्या पद्धतीचे. एक इव्हेंट झाला की तो स्ट्रेस जो गेलेला असतो तो पुढचा इव्हेंट जाईपर्यंत मी फ्रेश राहते. येस, म्हणजे तुला टॉनिकच आहे. येस ऍब्सोल्युटली टॉनिक आहे. नेहा, ज्यावेळेस तू रन मध्ये तुझा नंबर आला, सातारा हिल मॅरेथॉन, त्यात तुझा नंबर आला. मला त्याआधी 7 एप्रिलला आता जागतिक आरोग्य दिन होतं की धावपळीच्या जगात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची. म्हणजे स्वास्थ्य खरी आपली संपत्ती आहे, पण लोकांना पैशाच्या मागे इतके लागले की स्वास्थ्याकडे आपल्याला लक्षच नाही. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? येस, तू म्हटलीस ते खूप खरं नेलं. स्वास्थ्य ही पहिली संपत्ती आहे आपली. म्हणतो आपण की हेल्थ इज वेल्थ, दॅट इज ऍब्सोल्युटली ट्रू. आणि वाढत्या वयाबरोबर मला त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे की खरोखर आयुष्य खूप महत्वाचं आहे, आरोग्य खूप महत्वाचं आहे. मी वॉक वगैरे असं रॅन्डमली करतच होते. अगदी आमच्या कॉलेज डेजमध्ये पण आम्ही सकाळी व्यायाम करायचो, हे सगळं होतं.
पण पॅशनेटली असं मी साधारण 3-1 वर्षापूर्वी चालू केलं. सातारा हिल मॅरेथॉन सुरू झाली 7-8 वर्षापूर्वी. त्या अगदी पहिल्या वर्षापासून माझी इच्छा होती की मला भाग घ्यायचा आहे, पण मुलं लहान आहेत, ऑफिसचा स्ट्रेस आहे, घरातली मॅनेजमेंट आहे, म्हणून मी ते टाळत गेलं. पण समहाऊ 3 वर्षापूर्वी मी रजिस्ट्रेशन केलं आणि ज्या दिवशी मी रजिस्ट्रेशन केलं त्या दिवशी मी खूप सिरियस झाले या विषयाच्या बाबतीत की आपण साध्या सुध्या नव्हे, जागतिक स्तरावर अवघड मानला जाणारा एका मॅरेथॉनला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे ती काही गंमत नाहीये. आपण हे नीट केलं पाहिजे आणि पासून करायला पाहिजे, लक्ष देऊ, आणि तो अप्रोच की जे करायचं ते छान करायचं. त्यामुळे तुला सवयच आहे, जे द्यायचं ते बेस्ट द्यायचं. येस येस. त्यामुळे मी त्या महिन्यात साधारण जून 18 मध्ये मी सुरू केली माझं हार्डकोर ट्रेनिंग. मी चालू केलं. सकाळी मी साधारण 50 मिनिटं ते 1 तास, पण तेव्हापासून जी सवय मला लागली आहे ती अजूनही आहे. आठवड्यातनं किमान 5 दिवस हार्डकोर ट्रेनिंग असतं, साधारण 50 मिनिटं ट्रेनिंग असतं, पण त्याच्यामुळे खरोखर मला माहिती नसलेली एक जबरदस्त कपॅसिटी मला कळली की मी 21 किलोमीटर रन करू शकते. शक्यच नाही, 2-3 किलोमीटर बनलं तरी खूप होतं. हो, आणि मी ज्या वेळेला आधी एकूण रूटचा अंदाज यावा की 21 किलोमीटर म्हणजे अंतर किती याचा अंदाज यावा, याच्यासाठी जेव्हा मी गाडीवरून राऊंड घेतला तेव्हा मी अवाक झाले की अरे शक्य आहे काय, इट इज रिअली टफ. आणि सातारा हिल मॅरेथॉन, घाटाची वळणं आणि तो चढ एवढा प्रचंड एलिव्हेशन आहे, खूप खूप हाय लेवलवरती आपल्याला रन करत जावं लागतं आणि मग तसंच परत यावं लागतं. आणि त्यातले टेक्निक्स वेगळे वेगळे आहेत. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वर जाऊन रन करता तेव्हा वेगळा पायावरती येणारा स्ट्रेस आहे, आणि जेव्हा डाऊन हिलला तुम्ही येता तेव्हा येणारा स्ट्रेस वेगळा आहे. पण यातलंही मला काही माहिती नव्हतं. ज्या वेळेला मी हार्डकोर ट्रेनिंग माझं चालू केलं त्यावेळेला मला त्यातले खाचेखुचे बारकावे कळत गेले. आणि पुन्हा एकदा मी अधोरेखित करेन की मला तिथेही खूप छान ग्रुप मिळाला, खूप चांगली माणसं मिळाली. म्हणजे जिथे जाईल तिथे तुला माणसं चांगली मिळाली, खूप चांगली. म्हणजे इतकं छान मार्गदर्शन मला सगळ्यांनी केलं की मी नंबरच काढला पुन्हा एकदा. नंबर काढायचंच आहे आपल्याला. नाही, तसं काही अपेक्षा काहीच नव्हती. फ्रँकली स्पीकिंग, सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणं हीच एक मोठी अचिव्हमेंट असते. मोठे बापरे, ते शक्यच नाही. म्हणजे तू म्हणतेस ना ते खूप प्रचंड अवघड आहे, पण खूप छान तू एवढा त्यातही नंबर काढलास. आता एक मला सांग की प्रेरणा ज्यांची, आता तू म्हणलीस प्रत्येक वेळेस तुझ्या शेजारी जे लोक तुला भेटत गेली, मग त्यातली कोणाची तू प्रेरणा घेतली किंवा कोणाचा आदर्श होता की बस त्यांच्यामुळे माझं आयुष्य बदललं? असं एका व्यक्तीचं नाव घेता येणं खरंच खूप अवघड आहे, कारण अनेक लोकांचा खारीचा वाटा आहे मला ह्या स्टेजवर आणण्यासाठी. त्यामुळे मी एका कुणाला क्रेडिट देऊ शकत नाही. नक्कीच सुरुवात माझी आई वडिलांपासून झाली, कारण माझे वडील प्रचंड इंटेलिजंट होते. आणि मला एक विचारायचं होतं, वयाच्या 8व्या वर्षी तुझे वडिलांचं निधन झालं. होय होय. मग त्याच्यानंतर हा सगळा प्रवास सगळं आईने केलेली. येस, म्हणजे तुझ्या आधी मानायला पाहिजे, कारण त्यांचं मोठं योगदान आहे नेहाला घडवण्यात. नक्कीच नक्कीच. म्हणजे फक्त मला 8 वर्ष मला वडिलांचा सहवास मिळाला, पण त्या 8 वर्षामध्ये त्यांनी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत ना त्या मला आयुष्यभर पुरतील इतकं त्यांनी मला दिलंय. मी लहानपणी बिईंग अन ऍडव्होकेट, आणि आमचं कसं होतं, घर आणि ऑफिस असं शेजारी शेजारीच होतं, आणि मी छोटी होते, मी जाऊन बसायचे ऑफिसमध्ये. तर मी बघितलंय की त्यांच्या इंटेलेक्च्युअल लेवलच्या मीटिंग्स कशा चालायच्या, ते हायकोर्ट लेवलपर्यंत काम करायचे, त्यांची प्रचंड मोठी लायब्ररी होती, ते वाचन करायचे, केस स्टडीज कसे सॉल्व्ह करायचे. बरं, हे करता करता त्यांचं आध्यात्मिक ज्ञान पण खूप छान होतं. म्हणजे त्यांना रामायण महाभारत या ग्रंथामधले श्लोक पाठ होते आणि ते आम्हाला शिकवायचे. त्यावेळेला ते अनुज्जरोटा आम्हाला ऐकवायचे, आम्हाला वेगवेगळं ज्ञान मिळावं म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला घेऊन जायचे. आणि माझे वडीलच असे होते की त्यांनी आईला पण खूप घडवलं. म्हणजे मी म्हटलं की 40-45 वर्षापूर्वी माझी आई ब्युटिशियन होती, त्या काळात शक्यच नव्हतं हे सगळं, पण त्यांनी तिला बरोड्याला नेलं की तू हे कोर्स शिक, तुझ्यामध्ये कला आहे. तर अशा आई वडिलांचा आदर्श माझ्या पुढे होता. त्याच्यानंतर माझी भावंड, माझी शाळा, माझी शाळा, माझे कॉलेजेस, माझे टीचर्स, माझे मित्रमैत्रिणी, आतापर्यंत मिळालेला मला प्रत्येकाचा सहवास, माझे एम्प्लॉईज, माझे क्लायंट्स, सातारा, पुणे या प्रत्येक ठिकाणी मला जी माणसं भेटत गेली त्या प्रत्येक व्यक्तीने मला शिकवलंय, प्रत्येक व्यक्तीने मला घडवलंय. त्यामुळे एक असा नक्कीच आदर्श नाहीये. आणि ज्या ज्या वेळेला मी यशस्वी लोकांना बघते त्या वेळेला मला एक स्फुरण मिळतं की येस, यांच्यासारखं आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी करायचं आहे. नेहा, तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण कोणता आहे? अविस्मरणीय क्षण पण बरेच आहेत. सर्वात पहिला क्षण मी तुला सांगते नीलम, मी हार्डली 12-13 वर्षाची असेल
आणि त्यावेळेला दिल्लीला एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती. त्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घेतला होता आणि ती इंटरनॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती. म्हणजे त्याच्यामध्ये देशोदेशी वेगवेगळ्या देशांमधनं अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. मी माझं ड्रॉइंग एक वेगळ्या पद्धतीचं ड्रॉइंग तिथे काढलं होतं. एम्बॉयसिंग पद्धतीचं ड्रॉइंग होतं ते मी तिथे सबमिट केलं आणि विसरून गेले. आणि वन फाईन मॉर्निंग मला अचानक तिथून अशी इन्फॉर्मेशन आली की तुम्हाला त्याच्यामध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे इंटरनॅशनल लेवलचं. आणि मी म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता की असं होऊ शकतं. कारण मला मिळालं, मग कुणाला तरी बोस्टनच्या विद्यार्थ्याला मिळालं, कोणीतरी युकेचं होतं, कोणीतरी इंग्लंडचं होतं. मला विश्वास बसला नाही, पण हे खरं होतं. त्यामुळे गोल्ड मेडल पण मिळालेलं. ते कशात मिळालं? हो, तो दुसरा अविस्मरणीय क्षण आहे. आणि या दोन्ही क्षणांमध्ये मी खूप अनुभवलं की यश, ते म्हणतात ना, यश हे चिरंतन असतं. सक्सेस ऑलवेज सक्सेस, हे मी रिअली अनुभवलं. कारण मला त्याच्यानंतर प्रचंड पत्र आली. त्यावेळेला पत्र व्यवहार व्हायचा. त्याच्यानंतर अभिनंदनाची प्रचंड पत्र आली. शेकडो लोक घरी येऊन बुके देऊन अभिनंदन करून गेले. पेपरमध्ये बातम्या आल्या, रेडिओवरती बातम्या आल्या. आणि यश म्हणजे काय असतं ते मी पहिल्यांदा त्या 12व्या वर्षी अनुभवलं, सिल्वर मेडल थ्रू. त्याच्यानंतर मी 16-17 वर्षांची असेल, CS फाउंडेशनचं मी एक्झाम दिली. आणि CS फाउंडेशनचं मी खूप असं ठरवलं होतं की अरे बापरे, CS म्हणजे खूप अवघड कोर्स असणार आहे आणि आपल्याला खूप अभ्यास करायला पाहिजे. आणि ते मनात धरून मी खूप अभ्यास छान केला. तर त्या अभ्यासाचा परिणाम असा झाला की पुन्हा एकदा मला CS फाउंडेशनमध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि संपूर्ण भारतामध्ये मी मुलींमध्ये पहिली आले. ते खूप छान वाटलं. म्हणजे एवढं सगळ्या मुलींच्यात पहिलं आहे ना, म्हणजे काही इझी नाहीये ते. तेवढी तुझी मेहनत आहे त्याच्या मागे, म्हणून तर तू पहिली आली ना. म्हणजे गरवारे कॉलेजची टॉपर. हो. 12वीचा तुझा अनुभव सांग ना. हो, 12वीमध्ये नाशिक बोर्डात 5वी होते. CS फाउंडेशन मध्ये अखिल भारतीय स्तरावर गोल्ड मेडलिस्ट होते. मुलींमध्ये पहिली, मुलं आणि मुली या कॅटेगरीमध्ये 6वी होते. आणि सिल्वर मेडल ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला त्या काळातले उपराष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते दिल्लीमध्ये तो कार्यक्रम झाला होता. CSचं जे गोल्ड मेडल होतं त्याचाही कार्यक्रम दिल्लीमध्ये झालेला होता. मला असं वाटतंय दिल्लीबरोबर कदाचित माझं एक जुनं नातं आहे, कारण आमची इन्स्टिट्यूट सुद्धा तिथलीच आहे. त्याच्यानंतरचा अविस्मरणीय क्षण म्हणजे माझं लग्न, माझी दोन्ही मुलांचा जन्म आई जेव्हा झाले, अतिशय आनंदाचा क्षण. त्यानंतर मी प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिसची सनद ज्या दिवशी माझ्या हातात आली, त्यानंतर मिसेस सातारा मी झाले. पहिली मॅरेथॉन मी पूर्ण केली यशस्वीरित्या. मॅरेथॉन मध्ये ज्या दिवशी मी नंबर मिळवला, असे अनेक क्षण आहेत की ज्यांनी मला अविस्मरणीय मेमरीज दिलेल्या आहेत. आणि त्या मेमरीज म्हणजे मी असं म्हणेन की मला पुंजी आहे. करून ठेवायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला मी त्या मेमरीज मी रिकॉल करते, मला वेगळीच एनर्जी मिळते आणि अजून चांगलं आपल्याला करायचं आहे आयुष्यामध्ये, त्याच्यासाठी नवीन एक ताकद मिळते. नेहा, आजवरच्या जीवन प्रवासामध्ये तुला कोणत्या पुरस्कारांनी सन्मान झालाय तुझा? पुरस्कार आणि सत्कार अनेक वेळेला झालेले आहेत नीलम. महत्वाचे मी काही इथे हायलाईट करेन. CS इन्स्टिट्यूटचं मला बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड मला मिळालेलं होतं, जे मिळवणं ऍक्च्युली एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. त्याच्यानंतर माझ्या अचिव्हमेंट्सला बघून मला कॉलेजमध्ये एक आउटस्टँडिंग स्टुडंट अवॉर्ड म्हणून एक वेगळा अवॉर्ड त्यांनी सुरू केला. तो एक खूप छान मेमोरेबल माझा इव्हेंट झाला. त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये आल्यानंतर मला रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार मिळाला माझ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल. आणि सकाळचा मला एक्सलन्स अवॉर्ड पण गेल्या वर्षी मिळालेला आहे. तो तर खूप कौतुकास्पद आहे, कारण साताऱ्यातील प्रसिद्ध सर्व जेंट्स त्यात होते, फक्त तू एकटी लेडीज होती. 42 जेंट्स आणि 80 लेडीज, म्हणजे नेहाचं एवढं कौतुक करण्यासारखं हो ना. एवढ्या सगळ्यांच्यात एक सक्सेस, ग्रेट सक्सेस म्हणून तू अवॉर्ड दिलेला आणि खूप तुझं कौतुक होतं. थँक्यू. सर्वात जास्त महत्व तू कोणाला देणार? तुझ्या प्रोफेशनला, पॅशनला, मुलांना, फॅमिलीला? कसं काय, म्हणजे कोणाला? नातेवाईक, समाज, कोणाला? मला असं वाटतं या प्रत्येक गोष्टीचं एक स्थान आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि आपलं आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी आपलं प्रोफेशन, आपलं पॅशन, आपला परिवार, आपलं आरोग्य, प्रत्येक गोष्ट, समाज, प्रत्येक गोष्ट कॉन्ट्रीब्युशन करत असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला इक्वल फुटिंगवर ठेवणार आहे. छान, ह्याच उत्तराच्या अपेक्षा होते तुझ्याकडे. मुलांना CA का CS बनवणार? माझी मुलगी ऑलरेडी CA इंटरला आहे, मुलगा कॉमर्सला आहे 11वीला, आणि त्यांच्या इच्छेने मी त्यांना प्रोफेशन करून देणार आहे. साताऱ्यातील आवडतं पर्यटन स्थळ? कास. नेहा, एका शब्दात नेहा काय? अ स्माइलिंग चार्मिंग पर्सनॅलिटी. गुड.
छान आहे. छान बोललीस नेहा. थँक्यू. खूप छान वाटलं म्हणजे नेहाशी बोलण्यात मला पण खूप, मी पण एन्जॉय केला, तू पण एन्जॉय केला. खूप छान बोललीस, खूप मस्त गप्पा झाल्या आणि गप्पांपेक्षा छान तुझ्याकडनं आम्हाला शिकायला पण मिळालं. आणि पुढच्या वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू नीलम. मला सुद्धा तुझे मनापासून आभार मानायचे आहेत. मी अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि मला गमतीत एकदा माझे मिस्टर अभिजित म्हटले होते की एक दिवस कुणीतरी तुझी पण मुलाखत घ्यायला हवी आहे, तू एवढी मोठी हो. तर आज तू हे सिद्ध केलंस की माझं पण एक स्थान आहे. अरे नाही, मोठी हो म्हणजे तुझं कर्तृत्व आहे म्हणून तर मी तुझी मुलाखत घ्यायला आले. कारण मी आधी सांगितलंच आहे की सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून द्यायची, म्हणून हा नीलम टॉक शो मी सुरू केलाय. खूप छान उपक्रम आहे. मला तुझं मनापासून कौतुक करायचं आहे की तू एवढे प्रयत्न करतेयस आणि हा उपक्रम एवढा यशस्वीरित्या तू राबवतेयस. तुझ्या पण पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शो. धन्यवाद. धन्यवाद.